हॅलो गायस, तर आज आपण जातोय दमन साईडला. म्हणजे सकाळी जायचं ठरलं आणि ताई सोबत जातोय. सो खूप एक्साइटेड आहोत. आम्ही एक्झॅक्टली कुठे जातोय ते मला तरी नाही माहितीये, पण ताई आल्या, आपण ताईला विचारूया. सो लेट्स गो. आणि बघा इकडे ताई येते. चल लवकर ये ताई. तर गायस तुम्ही बघू शकता आमचे दुसरे फ्रेंड लोक पण येत आहेत तिकडे. सो आता आम्ही ऑटो मध्ये बसतोय. आम्ही पुढे तुमच्याशी बोलू. तोपर्यंत बाय बाय. गाइस तिकीट काढणार एकटच, पण बाजूला 4 जण उभे राहिलेच पाहिजे. बघू शकता. चलो घूमने जाने का है. सो लेट्स गो. गाइस आपल्याला तिकीट सुद्धा भेटली आहे आणि आता आपण विचारूया की आपल्याला कुठे कुठे जायचं आहे ते. लँग्वेजच चेंज करून टाकली. ओके आमचे चेंजेस होऊ शकतात. आम्ही चर्चला जाणार आहोत, देवका बीचला जाणार आहोत. अजून डिसाइडेड नाहीये. डिसाइडेड आहे. आम्ही ओके, आमचे 3-4 स्पॉट्स आहेत, पण आम्ही सगळेच घेऊ असं हे सांगू नाही शकत. जसं टाइम आमचा मॅनेज होईल, जसं कव्हर होईल तसं आम्ही घेऊ सगळे स्पॉट. सो आता बघूया आपल्याला किती तिकीट्स. तर आम्ही 7 जणांचे काढलेत, म्हणजे टोटल आम्ही 7 जण आहोत. आणि बघूया आता किती फिरायला भेटतंय आपल्याला. व्हेरी एक्साइटेड ऑल बाईट. सो चला. मग अशी निघता निघता थोडी घाईच झाली. आपल्यासोबत विरारच्या पण ताईच्या म्हणजे थोड्या फ्रेंड लोक आहेत. सो आता ते लोक येतील, त्याच्यानंतर मग कितीची आपली ट्रेन. मला टाकून गेले सगळे. आपण जाऊया, विचारूया पहिली ट्रेन कितीची आहे. मला पण एक्झॅक्टली माहित नाही. तर गाईज तुम्ही सुद्धा येऊ शकता. म्हणजे आपल्या वसईवरून 6 वाजताची ट्रेन आहे आणि 6 नंबर प्लॅटफॉर्म वरून जाते. सो आता आम्ही तिकडे चालूया. म्हणजे काही फ्रेंड लोक नालासोपाऱ्याचे आहेत. सो ते लोक पण बाबा ते लोक मागेच राहिले. म्हणजे नालासोपाऱ्याचे फ्रेंड लोक आहेत ना, ते लोक पण येत आहेत आमच्या इकडेच वसईला. आणि वसईवरूनच आम्ही जाणार आहोत. सो तुम्ही पण येऊ शकता. म्हणजे ट्रेन तर मी सांगितली आता 6 वाजताची आहे, 6 नंबर प्लॅटफॉर्म वरून. आता बघूया कधी येते ते. आता तर अजून 15 मिनिटं आहेत, म्हणजे आम्ही लवकरच आलोय. सो बघूया आता कधी येते ट्रेन. वी आर वेटिंग फॉर दॅट. तर गाईज आपले नालासोपाऱ्याचे सुद्धा फ्रेंड लोक आलेत आणि आपली ट्रेन सुद्धा येते, बघू शकता तुम्ही. सो गाईज, आर यू गाईज एक्साइटेड? गणपती बाप्पा. गाईज फायनली आम्ही बसलो ट्रेन मध्ये. थोडी थोडी का होईना भेटले. बघा एक इकडे पॅसेंजर आपला बसलाय, तिकडे बसलाय आणि दोघी जणी साईडच्या ह्याच्यामध्ये बसलेत, कारण का एवढी जागाच नाही. ट्रेन पूर्ण भरून आले. आता बघूया आम्हाला कुठपर्यंत जागा भेटते प्रॉपर बसायला एकत्र अशी. लेट्स सी गाईज. कुठे कुठे जाणार आहोत आपण तर सांगितलं, बट तरी एकदा रिटर्न समजलं नसेल तर. एकदा देवका बीचला जाणार आहोत, जेरोम चर्चला जाणार आहोत, परत जेरोम फोर्टला जाणार आहोत. परत बीच वरती एक बीच आहे, थांबा मी सांगते नाव. चॅम्पोर बीचला जाणार आहोत. आणि जराशी टाइम भेटला तर आम्ही शॉपिंग पण करू. ओके. सो ऑन द स्पॉट ठरवू शकतात वेगवेगळे स्पॉट. ते आता आम्ही फक्त एवढे डिसाईड केलेत, बघू आता किती घेता येतात. ठीक आहे. सो एवढे सर्व स्पॉट आम्ही घेणार आहोत. आता बघूया त्यातले कोणते कोणते कव्हर होतात. येस गाईज, थँक्यू. गर्दी नाही. ओ माय गॉड, आपल्याला काका चांगले भेटले आहेत, बघू शकता. नमस्कार काका. बघा एका आईची डेडिकेशन आहे का, म्हणजे तिच्या बाळाला झोपवण्यासाठी. खरंच मानलं पाहिजे आईला. भारी वाटलं बघून. इतक्या गर्दीमध्ये सुद्धा त्यांनी बघा किती काळजी घेते. सगळे लोक काही बोलतात, पण बघू शकता तुम्ही लेडीज लोक कुठे कुठे ऍडजस्टमेंट करतात. ते एक चांगलं उदाहरण पण असू शकतं हे. बघा. तर गाईज आपल्याला एक काका भेटले आहेत आणि त्यांना सुद्धा असं कॅमेऱ्यामध्ये बोलायला आवडतं. काकांकडूनच आपण जाणून घेऊया की काका तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये बोलायला कॉन्फिडन्स कसा येतो सांगा मला. लई कॉन्फिडन्स आहे, पण मला कमीत कमी 40 वर्ष झाले व्हिडिओ शूटिंग करून. ओके, तुम्ही व्हिडिओ शूट करता? हो, आणखी मी लग्नाची वगैरे ते काढतात व्हिडिओ शूटिंग. तर गाईज बघा आपल्याकडे ते सिंधी लोकांचे जास्त काढतो. वाव, मस्त. पुण्याला, नाशिक, पुण्या
त्या ठिकाणी तुम्ही जाता का नागपूर, फोटोसाठी? आम्ही तिकडे सगळं जातो. हा, आमचे एक ग्रुप असते 11 माणसाचा. 11 माणसांचा ग्रुप आहे. हो. तर गाईज बघा, आपल्याला असे काका भेटले की जे फोटो वगैरे काढतात आणि खूप भारी वाटलं ऐकून. एवढ्या वयामध्ये पण ते लोक काम करतात. आमची ऑफिस आहे उल्हासनगरला, उल्हासनगर 2 ला. उल्हासनगर. हो. अच्छा, कुठे आले हे उल्हासनगर? कल्याणच्या बाजूला. कल्याणच्या बाजूला. आणि आता काका तुम्ही कुठे चालले? आम्ही नवसारीला चाललोय. अच्छा, एकटेच आहेत का तुम्ही आता? नाही, माझी बायको आहे. अच्छा, ओके ओके. होम मिनिस्टर पण आहे बरोबर. ते खाली झोपली. ओ माय गॉड, होम मिनिस्टर सोबत आहेत का? बघू शकते. तो काय झोपली आहे. अच्छा, झोपल्यात का? त्याला झोपाची लई सवय आहे. काकांचे होम मिनिस्टर जरा झोपले, त्यांना डिस्टर्ब नको करायला. आपण काकांशी जरा बोलूया. काय बोलता? काकाला काही ते पोपट तर नाही बनवणार ना. नाही नाही, काका असे कसे बोलू शकता तुम्ही? थँक्यू बेटा, थँक्यू थँक्यू सो मच काका. थँक्यू बेटा. तर गाईज, आपल्याला खूप चांगले काका भेटले आणि त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला. त्यांनी त्यांची जर्नी पण सांगितली. म्हणजे ते फोटोग्राफी वगैरे करतात. खूप भारी वाटलं. छान एक्झाम्पल आहे गाईज. एक मिनिट, मी त्यांना माझ्या चॅनलचं नाव तर दाखवते. गाईज, आपल्याला अजून एक नवीन सबस्क्रायबर भेटलाय. खूप खूप थँक्यू काका. सो गाईज, अशा प्रकारे आम्ही प्रॉपर 8 वाजता वापी स्टेशनला पोहोचलो आणि आता आम्ही चाललोय आमच्या डेस्टिनेशनवर. फर्स्ट आपण कुठे चाललोय? तर गाईज, अचानक प्लॅन मध्ये चेंजेस आले आहेत आणि आता आम्ही फर्स्ट जातोय सोमनाथ मंदिरामध्ये. सो आपण तिकडे जाऊन मस्त दर्शन वगैरे घेऊया. थोडेसे ट्रान्झॅक्शन व्हिडिओज पण आमचे झाले, ते तुम्हाला युट्यूबवर दिसतीलच किंवा इन्स्टाला दिसतीलच. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत तिकडे जायला. सो बाय. सॉरी काय, ते झालं असं चुकून ताई येत होते आणि मी बंद केलं. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. तर गाईज, 2025 ची आमची ही शेवटची ट्रिप आहे आता. हा, 2025 ला टाटा करतोय, ते पण वापी स्टेशन वरून. आम्ही तिकडेच चाललोय आता फिरायला. सो लास्ट इयरची लास्ट ट्रिप वापी स्टेशन पासून. तर गाईज, आपण एक्झिटला आलोय आणि आता आपल्याला टॅक्सी वगैरे बघायचे आहे. सोमनाथ मंदिरासाठी जाण्यासाठी आपल्याला ऑटो वगैरे किंवा टॅक्सी वगैरे बघायचे आहे. आपण बघूया. हा, आणि हे बघा वापी स्टॉप. हे असं सांगतात की स्टेशन पासून दमन स्टॉप पर्यंत 50 रुपीज पर पर्सन आहे. आणि तिथून आम्ही तिकडे जाऊन आम्ही आता बघणार कुठे कसं जायचं. सोमनाथ मंदिर मध्ये जायचं आहे पण अजून डिसाईड नाही झालंय ते. सो बघूया. हाय, मोठी दमन असं आहे. नावाचा सगळा फंबल पडतोय. मोठी आणि छोटी, मोठा दमन आणि छोटा दमन. अच्छा, म्हणजे 2 दमन आहेत, म्हणजे मोठं दमन आणि छोटं दमन. त्याच्यामध्ये नाणी आणि मोठी, मतलब छोटा आणि मोठा. ओके, नानी दमन आणि मोठी दमन. मोठी म्हणजे मोठा, नानी म्हणजे छोटा. काय म्हणणं आहे सांगा बरं. तेच नानी दमन म्हणतायत. तिकडे आपल्याला ते सगळं संग्रहालय वगैरे बघायला मिळणार आहे. बोटिंग आहे तिकडे असं ते सांगतायत. आता आपण त्यांना विचारून आपण डिसाईड करूया. ओके, पहिला मोठी दमनला जायचं आणि मग तिकडून कुठे जायचंय? मोठी दमन. नंतर गाईज, तुमच्यासाठी सरप्राईज आहे ते, कारण का आम्ही स्वतः सरप्राईज आहोत. संडे का दिन है, शाम को जल्दी निकलने का गाड़ी. आणि अशा प्रकारे खूप चर्चा करून आमचं एक डिसाईड झालंय सेल्फी पॉइंटला जायचं. सो आम्ही तिकडे जातोय आणि त्याच साईडला आहेत 3-4 स्पॉट. त्याच्या आधी व्ह्यू बघा एक छान असा, खूप सुंदर आहे ना. आणि धुकं पण आलंय खूप सारं, खूप सॉलिड वाटतं इकडे सकाळचं. आणि वाव, खूप छान असा व्ह्यू आपल्याला भेटलाय. सो आता आपण जाऊया. तर गाडीवाल्या काकाने असं सांगितलं की स्टेशन पर्यंत 50-50 घेणार रुपीज आणि सेल्फी पॉइंटला डायरेक्ट जायचं असेल तर 400 रुपये घेणार टोटल सगळ्यांचे, 7 जणांचे. 50 रुपये एक्स्ट्रा. म्हणजे तिथे 3-4 स्पॉट आहेत ना त्याच्यासाठी.
सो आता जाऊन बघूया आपण स्पॉट कसा आहे तो. पहिल्यांदा चालू जम्प काय तर होतं कुठला तरी बीच. सॉरी गाईज. सो गाईज मी तुम्हाला एक सजेस्ट करते, म्हणजे प्लॅन बनवून ठेवू नका, प्लॅन अचानक बनवा जेणेकरून तो सक्सेसफुल होईल. जसा की आमचा आता झालेला आहे, म्हणजे एका रात्रीत डिसाईड झाला. हा, तर तुम्ही पण असं म्हणजे एका रात्रीत प्लॅन बनवा, असं धिंडोरा पिटवत बसू नका की बाबा जाणार जाणार जाणार. एका रात्रीत प्लॅन बनला पाहिजे आणि तो सक्सेसफुल होतो म्हणजे होतो. जसं की आमचा होतोय, आम्ही खूप एक्साइटेड आहोत. तुम्ही बघू शकता, त्या लोकांकडे नका बघू, आम्हा दोघींकडे तरी बघा. सो गाइज आपण आता सेल्फी पॉइंटला आलोय. बघा तुम्ही. इधर घूम सकते हैं, इसके ऊपर भी चढ़ के घूम सकते हैं. अच्छा हा फोर्ट आहे. लेते हैं एंट्री फीस है क्या? नहीं कुछ नहीं है. फिर इसके अंदर एंट्री फीस फ्री आहे. सो तुम्ही पण येऊ शकता. वाव. मैडम ये घूमने वाला है पूरा. देखो सब लोग घूम रहे हैं, ठीक है. सामने चर्च है. हा. देखो चर्च है. यहाँ पे सेल्फी पॉइंट है, बहुत अच्छे अच्छे. सो गाइज मला तर इथं खूप आवडलंय. तुम्हाला तर आवडतच असेल बघा. ये ना, और आगे कैमरे वाला जहाँ वो देखो वहाँ पे दुकान है बढ़िया, कुछ भी खा पी सकते हैं. तर खाण्याचं वगैरे सगळं झालंय. तर गाइज आपण सेल्फी पॉइंटला आलोय आता आणि बघा किती सुंदर व्ह्यू आहे. मला तर खूप आवडलंय आणि तुम्हालाही खूप आवडेल. सो तुम्ही इकडे नक्की या, मला तर खूप आवडलंय. की 8 किलोमीटर वॉकिंग वर बीच सुद्धा भेटेल. आपण जाऊया नंतर, पण पहिला आपण हे सर्व स्पॉट घेऊया मस्तपैकी सेल्फी पॉइंट. गाइज तुम्ही व्ह्यू बघा. आता तर आम्ही चाललोय नाश्ता करायला, त्याच्यानंतर मग थोडे फोटोशूट वगैरे करू आणि मग एन्जॉय करू. ते तर ऑलवेज करतोच. नाईट व्ह्यू काय वाटेल यार, सुपर. काही छत्र्या सेलला लागलेत, पाहिजे असेल तर मला नका कॉन्टॅक्ट करू हा प्लीज. छान आहेत रे. वाव, खरंच इतकं कौतुक करू ना तेवढं कमीच आहे. प्लीज तुम्ही सुद्धा या इकडे. ओ माय गॉड. सो गाईज आता थोडेसे फोटो काढले आणि आता पहिला नाश्ता करायचा म्हणून आम्ही इकडे एका छोट्याशा हॉटेलमध्ये आलोय. श्री साई फास्ट फूड त्याच्यामध्ये आलोय. सो आधी फर्स्ट आम्ही नाश्ता करू, त्याच्यानंतर नेक्स्ट स्पॉट आम्ही घेऊ, कंटिन्यू करू. ब्रेकफास्ट टाइम. ते बोललेलं मग की 8-10 पर्यंत ट्रेन येते आणि आपण 7:30ला तिथे पोहोचलो. तर गाईज मगाशी जर चुकून मोठी करत असेल तर मोठी दमन असं आहे त्याचं. आणि आता आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालंय. सो आता आम्ही बीचवर जाण्याचा प्लॅन करतोय. तर तिकडेच चाललोय. भारी. इकडचे रोड एक नंबर आहे. तुम्हाला तर खूपच आवडतील, मला तर पर्सनली खूप आवडले. सो आता बघूया. सो गाईज आपले फ्रेंड लोक थोडं चेंजिंग रूमचं बघतायत, तोपर्यंत आपण इकडे साईडलाच एक गार्डन आहे, आपण ते जरा फिरूया. खूप छान आहे गार्डन बघा, बसण्यासाठी वगैरे जागा आहे आणि नाईटला तर खूपच छान वाटेल, इतकं सुंदर आहे ते. वाव, सनराईज पण झालाय मस्तपैकी. वाव, फिश बघा केवढा मोठा आहे तो. वाव, सॉलिड ब्युटिफुल. खूप छान व्ह्यू आहेत छोटे छोटे बघण्यासाठी. तुम्ही येऊ शकता इकडे, मला तर खूपच आवडलंय. आपण तिकडच्या साईडला जाऊया, त्याच्या आधी महाराजांचं दर्शन घ्या. ओ माय गॉड, वाव किती सुंदर जागा आहे. फोर्ट आहे ना हे, फोर्ट लिहा. किती बसण्यासाठी आणि फोटोजेनिक आहे, एक नंबर आहे सगळं फोटोजेनिक, सुंदर व्ह्यू. तर गाइस आता इथे सर्व असलेला व्ह्यू मी तुम्हाला दाखवला. आता जरा वरती जाऊया आपण, फोर्ट वरती. हे बघा, तिकडे जाऊया, बघूया एक्झॅक्टली काय आहे ते. तिकडे जाऊ, वेट. आणि हा आहे जेरम फोर्टचा वरचा व्ह्यू, सेल्फी पॉइंट बोलू शकता, नो प्रॉब्लेम. खूपच छान आहे, गावची फिलिंग येते. मेन रोड, फाउंटन विथ गटार आहे की नाही नो आयडिया, बट असं आहे सर्व. खूप छान आहे. आता आपण दुसऱ्या स्पॉट वरती जाणार आहोत, कुठे ते माहित नाही एक्झॅक्टली, बघूया आता डिसाईड होणार, त्याच्यानंतर जाऊ. इथेच व्हिडिओ स्टॉप करते. बाय, भेटूया नेक्स्ट स्पॉट वरती. तर गाइस इकडे प्री वेडिंग शूट सुद्धा होतं, सो मी सजेस्ट करेन तुम्ही इकडे सुद्धा येऊ शकता. खूप छान छान प्लेस आहे आणि खूप छान व्ह्यू आहे, सो तुम्ही इकडे येऊ शकता.
तो गाईज आता आपण चर्चमध्ये जातोय. मी तरी फर्स्ट टाइम जाते. बघूया आपण तिथे एक्झॅक्टली काय असतं, कसं काय असतं ते मी तुम्हाला पण दाखवते. आय थिंक ही जस्ट स्टोरी आहे आणि हे आहे चर्च. सो असं असतं चर्चमध्ये. तर गाईज आता सेल्फी पॉइंट वरून आपण चाललोय दुसऱ्या स्पॉटला. आमचे गाईज किती एक्साइटेड आहेत ते. गाईज ऑलवेज एक्साइटेड असणारे आमची मंडळी. ब्युटिफुल. खूप काही आहे बघण्यासारखं. खूप भारी आहे इकडे. सगळेच स्पॉट एकदम भारी आहेत आणि क्लीन एकदम मस्त. तर गाईज आम्ही ऑलवेज एक्साइटेड असतो आणि आमचे 3 मेंबर बघा कशा हळूहळू येतात. हो भटकत भटकत आम्ही कुठल्या प्लेसवर आले. वाव नॉट बॅड. कुठेतरी आले मी तुम्हाला पण दाखवते. काहीच आहे बघा. खूप सारी ग्रीनरी जशी आपल्याला हवी असते तशीच अगदी. खूप भारी. आता एवढी छान ग्रीनरी आहे तर फोटो तो बनता आहे. सो आधी मस्तपैकी फोटो काढूया. काय हे लोक फोटोशूट करताय तोपर्यंत मी तुम्हाला त्या सेटचा व्ह्यू दाखवते आणि तुम्ही सुद्धा सांगा तुम्हाला कसा वाटला तो. मला तर खूप आवडलाय पर्सनली. वाव आपला ध्वज बघा कसा फडकतोय तो. ऑलवेज टॉप 1. आणि हा बघा व्ह्यू. आणि आमचे फ्रेंड लोक बघा कुठे आहेत ते. खूप भारी आहे ना खरंच. खूप छान आहे. जितकं कौतुक करू तितकं कमीच आहे. म्हणजे विचार करा. आता मस्त की फोटो काढूया इकडे. मग नेक्स्ट जागेवरती जाऊया. बाय. थोडे व्हिडिओ फोटो काढल्यानंतर आमचा जरा खाण्याचा टाइम झालाय आणि बघा खूप जणांनी काही नाही काही वेगवेगळं आणले व्हरायटीज. सो आता जरा आम्ही खाऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा एन्जॉयमेंट करू. बाय.